इट शॅल बी अप्रूव्ड बाय द सुपरिटेंडिंग इंजिनियर पीडब्ल्यूडी. म्हणजे आजची आपण सुरुवात करताना काय पाहिलं की टेस्टिंग चार्जेस हे तुम्हाला पेड होतातच, पण ते कुठून टेस्ट करायचे त्याचे काही गाईडलाईन दिलेले आहेत. आणि मटेरियल, लेबर, मशिनरी चार्जेस हे सगळीकडे सेम आहेत. तुम्हाला जर बदल करायचे असतील तर त्यात काही एससीचं प्रायर अप्रुव्हल लागतं आपल्याला. ठीक आहे, ते असल्यावरच आपण हे करू शकतो. याच्यानंतर इन्स्ट्रक्शन्स फॉर प्रिपेअरिंग एस्टिमेट. आता हे महत्वाचे आहेत आपल्यासाठी. काय म्हणते पहा, ऍज पर रिवाइज सर्क्युलर इश्यूड बाय डायरेक्टरेट ऑफ इन्शुरन्स महाराष्ट्र स्टेट वाईड लेटर नंबर, जे काय असेल ते, इन्शुरन्स टुवर्ड्स लेबर इज नॉट कन्सिडर इन रेट ऍबस्ट्रॅक्ट. रेट ऍबस्ट्रॅक्ट मध्ये धरलेलं नाहीये. तर प्रोव्हिजन फॉर द सेम शॅल बी मेड इन रिकॅपिटलेशन शीट. याची प्रोव्हिजन रिकॅप शीट मध्ये करायला म्हणून सांगितलं. म्हणून आपण आता काय करतोय, तुम्हाला त्या दिवशी मी नोट्सची समरी दाखवली होती, ती नोट्सची समरी ओपन करतो. तर आपण इथे टेबल केलाय. इथे जे इन्क्लुडेड आहे कम्प्लीट रेट मध्ये ते लिहिलं. आपण डन डन म्हणून लिहिले. यातलं ऍडिशनल ऍडिशन्स ज्या ज्या गोष्टींची करायची जे आपण पाहिलं ते पण डन डन लिहिलं होतं. जसं की स्पेसिफाईड एरिया पर्सेंटेज इन्क्रीज आहे, तो आपण पाहिला की स्पेसिफाईड पर्सेंटेज इन्क्रीज पहिल्या नोट्सच्या पहिल्याच पेजवर आहोत होता. मटेरियल रेट डिफरन्स असेल तर एससीचं सर्क्युलर लागतं, आता पण वाचलं आपण ते. लीड चार्जेस मागच्या सेशन मध्ये शेवटला पाहिलं आपण की ते पण तुम्हाला रेट अनालिसिस मध्ये ऍड करावं लागतं प्रत्येक आयटम बरोबर. लिफ्ट हे अजून यायचं आपल्याला हा मुद्दा. जीएसटी इन्क्लुडेड आहे, सॉरी ऍडिशन्स करायचे आहे ती कुठे रिकॅप शीट मध्ये करायची आहे. रॉयल्टीची ऍडिशन करायची ती कुठे करायची, रिकॅप शीट मध्ये करायची. ठीक आहे, हे पाहिलंय आपण. आणि आता आपण पाहिलं की इन्शुरन्स हा 0.अर्धा ते 1% असतो, तो ऍडिशन करायचा. म्हणजे आपण रेट अनालिसिस मध्ये करायचे ऍडिशन्स आणि रिकॅप शीट मध्ये करायचे ऍडिशन्स हे पाहिले. ठीक आहे, हा इन्शुरन्स किती दिवसासाठी असायला पाहिजे तर इथं सांगितलं त्यांनी की पूर्ण डिफेक्ट लायबिलिटी पिरियड होऊस्तोपर्यंत त्यांनी तो इन्क्लूड करायला सांगितलेला आहे. ठीक आहे, इन्शुरन्सची तुमची व्हॅलिडिटी किती असेल पाहिजे. काम आपलं 6 महिन्याचं असेल तर डिफेक्ट लायबिलिटी पिरियड 1 वर्षाचा असेल तर 1.5 वर्षाची तुम्हाला इन्शुरन्सची अमाऊंट भरावी लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही जो इन्शुरन्स भरताल म्हणजे काम भेटलं तर त्याची 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला त्याची कॉपी डिपार्टमेंटला आणून जमा करायची आहे. आणि ती केल्यानंतर तुमच्या पहिल्या आरे बिलामध्ये तुम्हाला पैसे मिळून जातील. ठीक आहे, आपल्याला लिफ्ट विचारली होती, म्हणजे आपण जे टेबलमध्ये ऍड केली होती, तो दुसरा पॉईंट आहे पहा इथे. तो काय म्हणतो, द आयटम्स ऑफ बिल्डिंग्स हॅव्हिंग ग्राउंड प्लस अप्पर फ्लोअर्स रेट शल बी इन्क्रीज ऍज फॉलोइंग फॉर द फ्लोअर लिफ्ट्स. मग आता जो एसएसआर आहे त्यामधले सगळे रेट्स दिलेले आहेत, हे ग्राउंड फ्लोअरचा रेट कन्सिडर करून दिलेले आहे. त्यामुळे ग्राउंड फ्लोअरला काहीही वाढ मिळत नाही. फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, फोर्थ फ्लोअर अशा प्रत्येक मजल्याला 1-1% त्यांनी वाढ केलेली. त्यामुळं फर्स्ट फ्लोअरला 1%, सेकंड फ्लोअरला 2%, थर्ड फ्लोअरला 3%, फोर्थ फ्लोअरला 4%. कशाच्या, तर ग्राउंड फ्लोअर रेटच्या. ठीक आहे, म्हणजे थर्ड फ्लोअरच्या 4% नाही, ग्राउंड फ्लोअरच्या 4%, म्हणजे प्रत्येक मजल्याला 1-1 रेट टक्का वाढवलेला आहे. ठीक आहे, पुढे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस सांगितले. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस काय सांगितलंय,
तर प्रत्येक ट्रान्सपोर्टेशन चार्जेस हे 30 ते 50 किलोमीटर, म्हणजे तिथं इंटरव्हल दिलेले आहेत आपल्याला. प्रत्येक अर्धा किलोमीटर दिलेले आहेत. पुढे पुढे जाईल तसं 1-1 किलोमीटर, मग 5 किलोमीटरचा डिफरन्स झाला. त्यानंतर मग 10 किलोमीटरचा झाला 50 ते 100 मध्ये. त्यानंतर 100 ते 200 मध्ये प्रत्येक 25 किलोमीटरचा इंटरव्हल नाही, म्हणजे 100 नंतर डायरेक्टली 125, 150 आणि 200. सॉरी, पाऊण 200 आणि 200. त्याच्या पुढे गेला 100-100 किलोमीटरचा डिफरन्स आहे. तर असे डिफरन्स आहेत. तर त्याच्यामध्ये जर कुठलं किलोमीटर आलं एखाद्या मटेरियलचं, तर कसं कॅल्क्युलेट करायचं? द ट्रान्सपोर्टेशन चार्जेस फॉर इंटरमिजिएट किलोमीटर. तर कसं करायचं? तर त्यासाठी सांगितलेलं आहे, विथिन द रेंज शॅल बी वर्कड आउट, इंटरमिजिएट किलोमीटरच्या रेंज मधलं, लिनियरली इंटरपोलेटिंग बिटवीन रेट्स ऑफ द लोअर अँड अप्पर व्हॅल्यूज इन द रेंज. ठीक आहे. मग हे जे सांगितलेलं आहे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, हे पुढे पण दिलेले आहेत. पहा काय काय म्हणतो पहा. द फ्रेमिंग द एस्टिमेट फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ बिटुमन अँड आरसीसी पाईप, टोल चार्जेस पेएबल ॲट व्हेरियस टोल प्लाझास. हे बिटुमन आणि आरसीसी पाईप आणायचे असतील तर टोल भरावा लागतो म्हणतात. मग आता टोलचे पैसे पण कोण देणार? तर मग गव्हर्नमेंटनं सांगितले ते तुम्ही सेपरेट आयटम असं कन्सिडर करा आणि ते तुम्हाला तुम्ही बिल सबमिट केलं की भेटून जाईल म्हणून सांग. The rate per kilometer shall be adopted for this shall be payable to contractor on submission of toll receipt at various toll plazas by shortest route. The item for which rates are not included in state schedule of rates, the rates shall be approved by concerned superintending engineer PWD. The items or the rates for items pertaining to parks and gardens shall be taken from the assessor of parks and garden wing of PWD. ठीक आहे. हे महत्वाचं नाही. आपल्याला इथले हेच महत्वाचे मुद्दे होते की एकतर इंटरपोलेशन मेथडनं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस काढायचे, दुसरं म्हणजे लिफ्ट चार्जेस तुम्हाला इथे दिलेले आहेत. ग्राउंड फ्लोअरला काही इन्क्रीज नाही, प्रत्येक पुढच्या फ्लोअरला 1-1% इन्क्रीज होत गेलेला आहे. आणि जे इन्शुरन्स सांगितलेला तो 25 लाखाच्या आत काम असेल तर 10% कट करायचं, 25 लाखाच्या वर काम असेल तर 1% कट करायचं. म्हणजे जर भरला नाही तर कॉन्ट्रॅक्टर, नाहीतर काय करायचंय, आपल्याला एस्टिमेट मध्ये द्यायचाच आहे या पद्धतीनं. कॉन्ट्रॅक्टरनं जर तो भरला नाही तर ते सांगितलं इथं फर्स्ट आराबिला मध्ये भरला नाही तर मग ते कट करतील. ठीक आहे. बाकी पुढे तर काही जास्त मुद्दे नाहीत. तर मग आज आपण महत्वाचा मुद्दा जो आहे आपल्याला, जो आहे इस्टिमेट मधला, एक इस्टिमेट घेऊयात आपण. त्यासाठी आपल्याला काय काय तयार करावं लागतं ते पाहूयात. बरं, तर एस्टिमेटच्या आधीवर आपले हे मुद्दे सगळे कव्हर झालेत का एकदा चेक करूयात. लिफ्ट ऍडिशन रेट अनालिसिस मध्ये करावं लागते, आपण ती लिहिली. स्काडा डिडक्शन करावा लागतो, तो आपण घेऊया तिथं. जर स्काडा वापरायचा नसेल, छोटा प्रोजेक्ट असेल तर स्काडा डिडक्ट करायचा आहे. लेबर सेस ओव्हरहेड प्रॉफिट इफ स्पेसिफाईड एरिया पर्सेंटेज इन्क्रीज. जर तुमच्या इथे त्या प्रोजेक्टला जर कुठला एरिया वाढणार असेल पर्सेंटेज, तर त्याच्यासाठी जो सेस आहे, लेबर सेस आहे, तो कोणताही एरिया असेल तरी एकच राहील पूर्ण महाराष्ट्रामध्ये, असं म्हणणं आहे डिपार्टमेंटचं. तर त्यामुळे काय करतात ते, की त्या 1% आणखी प्रोजेक्टचं पर्सेंटेज वाढू नये, किंवा 10%, जे काही वाढून भेटणार आहे त्याच्यावर प्रोजेक्टचं पर्सेंटेज, म्हणजे स्पेसिफाईड एरिया पर्सेंटेज आणखी वाढू नये म्हणून काही ठिकाणी जो लेबर सेस धरलेला आहे पर्सेंटेज मध्ये, तसंच ओव्हरहेड जे धरलेलं आहे आणि प्रॉफिट जे धरलेलं आहे 10-10%, असं हे डिडक्ट करतात आणि परत ऍड करतात.
डिडक्ट करतात, टोटल करतात आणि परत ऍड करून मग ते रेट अनालिसिसला धरलं जातं. पण आपण हे कसं करतात हे ऍक्च्युअल मध्येच बघूयात. इथे हे करण्यापेक्षा, कारण ते कन्फ्युजन होईल. ठीक आहे, तर मग सगळं कव्हर झालेलं आहे. इथं फक्त आपल्याला स्पेशल, हॅलो हॅलो, हा सर, येतोय आवाज. येतो ना? हो. स्पेशल कंडिशन्स काय आहेत या फक्त आपल्याला आणखी एकदा पाहिजेत की आणि या जर एसीचा अप्रुव्हल असेल तरच ऍडिशन होऊ शकतात. जसं की सिवर लाईन रिपेअर साठी काही पर्सेंटेज वाढून मिळतील तुम्हाला. ब्रॉड प्रॉन एरिया असेल त्यासाठी काही पर्सेंटेज वाढून भेटतील. एक्स्ट्रा डेप्थ एक्सकर्शन असेल त्याचं पर्सेंटेज वाढून भेटेल. एक्स्ट्रा आयटम असतील तर ते तुम्हाला रेट अनालिसिस करून घ्यायचे आहे. नाईट वर्किंग जर करायचं असेल तरी एसीची परमिशन गरजेचं आहे. ठीक आहे, हे स्पेशल कंडिशन्स एसी अप्रूव्ह करू शकतात. आणि एवढं केलं की तुमचं सगळं रेट अनालिसिस तयार होतं. त्यासाठी महत्वाचं तुम्हाला आपल्याला पाहायचं आहे तो आहे लीड चार्ट. तर मी तो इथं ओपन करून ठेवतो. कसा असतो फॉर्मॅट तो बघू आपण. मी काय करतो, इथलं लीड किलोमीटर ठेवतो, हे काढून टाकतो सगळं डिलीट करतो. तर आपल्याला काय करायचं असतं, एखादं जर इस्टिमेट बनवायचं म्हटलं, लीड चार्ट आपण डायरेक्टली प्रॅक्टिकलीच काढणार आहे. एखादं जर आपल्याला इस्टिमेट बनवायचं म्हणलं तर त्याचे लीड रेट अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याचे लीड कॅल्क्युलेट करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तर आपण एक असं एक धरूयात उदाहरण म्हणून की आपल्याला सीसी रोडच एक तेच घेतो, कारण थोडस ते सोपं जाईल. सोपं इन द सेन्स तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी थोडेच आयटम असतील. ते एस्टिमेट पूर्ण लगेच क्लोज झालं. तर हे माझ्याकडे सीसी रोडचे 1 2 3 सेक्शन आहेत असं समजा. यातलं पहिला सेक्शन आहे तो 80 mm ची खडी मुरुम 0.15 मीटर थिकनेसचा पीसीसी 0.23 मीटर थिकनेसची M20 कॉन्क्रीट. असा पहिला सेक्शन आहे. त्यानंतर दुसरा सेक्शन आहे तो सोलिंग, त्याच्यावर डायरेक्टली 0.15चं पीसीसी, त्याच्यावर 0.15ची M20 कॉन्क्रीट म्हणजे 6 इंचाची. तिसरी केस आहे ज्याच्यामध्ये 0.2 मीटरचं ट्रिमिक्स कॉन्क्रीट केलं जातं. 0.1 मध्ये M10 पीसीसी धरली जाते. 0.15 थिकनेसचं सोलिंग धरलं जातं. 0.15, 0.1, 0.2. तर यापैकी कोणती केस स्टडी पाहायची सांगा बरं. आता मी हा क्रॉस सेक्शन काढलेला आहे, फक्त प्लॅन वगैरे म्हणलं तर इथं तुम्हाला दिसतो का असं. असंही असू शकतो की हा मेन रोड असू शकेल, इकडे असं ब्रांचेस निघाले आहेत. ठीक आहे, कुठला प्लॅन पाहायचा सांग, सॉरी हा सेक्शनच कुठला क्रॉस सेक्शन पाहायचा यापैकी. एक नंबरचा पास. कुठलं? आवाज आला नाही. केस वन. केस वन. क्रॉस सेक्शन असलं तर सांगा. केस काय? केस वन केस टू जे दिलेत ना. केस 1 केस 2 घ्यायचे का? हा, हे एकदा सांगा ना समजून ते कसं आहे. डिफरन्स काय का? हा हा. डिफरन्स काय याच्यामध्ये आयटम वेगळे घेतलेत. म्हणजे आता हा पहा,
आणि सबबेस करणं तर गरजेचं आहे कॉन्क्रीटच्या रोडला. तर मग ते हम्म. मग सोलिंग न केलंय या सेक्शन मध्ये केस स्टडी मध्ये. इथं पहा 21.38 नंबर आहे. हम्म. M10 PCC वगैरे फक्त आता इथं 0.15 घेतली, 0.15 घेतली. इथं फक्त ही 0.23 मीटर थिकनेस घेतली होती M20ची. ती या ठिकाणी 0.15 केली. सोलिंगचा आयटम 21.38 आहे. तसंच 80 mm खडीकरणाचा आयटम आहे 50.56. तर हे फक्त आयटम वेगवेगळे झालेत. बाकी सेक्शन तर फक्त थिकनेस बदलल्यामुळे सारखंच आहे. ठीक आहे. ही केस 1 पाहायची. चालेल. काय झालं? ठीक आहे. तर मी या ठिकाणी काय केलं, आता मग जर हा सेक्शन मला जर घ्यायचा असेल तर इथं मला कोणकोणते मटेरियल लागतील किंवा कोणकोणते मेजरमेंट्स घ्यावे लागतील ज्याची मला क्वांटिटी काढून द्यावी लागेल आणि त्यानंतर त्याचं रेट अनालिसिस करावं लागेल किंवा एस्टिमेट बनवावं लागेल. तर या ड्रॉइंगवर मला आयटम आयडेंटिफाय करायचे आहेत. तर काय काय असू शकतात आयटम? एकतर एस्केवेशनचा आयटम असू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी एस्केवेशनचा पण आयटम धरलाय. ऍबस्ट्रॅक्ट ठीक आहे. एस्केवेशनचा पण एक आयटम धरलाय. त्यानंतर सप्लाय ऑफ 80 mm मेटल, 80 mm खडी सप्लाय करायचा एक आयटम धरलाय. याच्यानंतर सप्लाय ऑफ हार्ड मुरुम याचा एक आयटम धरलाय. त्यानंतर सप्लाय केलं दोन्ही खडी हार्ड मुरुम. स्प्रेडिंग ऑफ 80 mm मेटल, स्प्रेडिंग ऑफ मुरुम. नंतर कॉम्पॅक्शन ऑफ सबग्रेड. हा एक आयटम घेतला. हा आयटम म्हणजे काय झाला, कोणता आयटम असू शकेल सांगा? आयटम कुठला असेल? कॉम्पॅक्शन ऑफ सबग्रेड. सप्लाय केलेल्या मेटलला कॉम्पॅक्शन करायचं आहे आपल्याला बरोबर. ATMM ला. कॉम्पॅक्शन ऑफ सबग्रेड मेटल पण लिहिलंय. आयटम नंबर 50.59 आहे. नंतर हार्ड मुरुम म्हणजे तुमचा सब बेस तयार होईल इथं. सप्लाय ऑफ 80 mm जर म्हणलात तुम्ही तर म्हणजे फक्त मटेरियल 80 mm ची खडी तुम्हाला साईटवर पोहोचवणं हा आयटम आला. त्याचं स्प्रेडिंग करणं हा सेपरेट आयटम आला आणि त्याचं पण त्याला स्प्रेड करायचं सेपरेट आयटम आला आणि त्याचं कॉम्पॅक्शन करणं. कॉम्पॅक्शन मध्ये पण दोन टाईप, मग सबग्रेडचं कॉम्पॅक्शन आणि हार्ड मुरुमचं कॉम्पॅक्शन. हे असे आयटम तुम्ही वेगवेगळे करू शकता किंवा डायरेक्टली एक सोलिंगचा पण एक आयटम आहे तो तुम्हाला इथं सोलिंगचा डायरेक्टली 21.38 नंबरचा आयटम आहे किंवा 50.56 नंबरचा पण बघूया. आता ते घेतलेले आयटम आणि आपल्या ह्याच्यात काय डिफरन्स होतोय तो पण आपण पाहणं गरजेचं आहे. वेळ असेल तर कंट्रोल सोलिंगचा आयटम सबमिट.
21.38. Customers bottom. शोधायला वेळ लागणार का? हे पहा 21.38 हा प्रोव्हाइडिंग ड्राय ट्रॅप ग्रॅनाइट हा एक आयटम झाला 15 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर थिकनेस मध्ये दगड हे करायचं आहे आपल्याला बसवायचं आहे म्हणजे त्याला सोलिंग म्हणलं जाईल. आणि त्याच्या खाली वर 21.40 सर. हा 21.40 पहा प्रोव्हाइडिंग सोलिंग युझिंग 80 mm साइज ट्रॅप मेटल इन 15 सेंटीमीटर लेअर. म्हणजे दोन्ही आयटम जवळपास सारखेच आहेत फक्त इथे 80 mm ची खडी वापरली आहे आणि त्याच्यामध्ये फिलिंग करायचंय ते क्रस्ट सँडनं ग्रीटनं फिलिंग करायचंय. याला पण तसंच आहे फक्त हा रोड डायरेक्ट दगडच ठेवायचा आपल्याला. कॉम्पॅक्शन वगैरे कम्प्लीट म्हणून सांगितलं आहे. तर हे दोन आयटम का तिकडे घेतले नव्हते कारण कॉम्पॅक्शन वगैरे सगळे कम्प्लिटेड आयटम आहे त्यामुळे इकडे तुम्हाला घेता. ड्रॉइंग समजलंय? सर ट्रिमिक्स कॉन्क्रीटचा कोणता आयटम घेतो आपण याच्यामध्ये? ट्रिमिक्स कॉन्क्रीटचा ना? हो. ट्रिमिक्स कॉन्क्रीटचा आपण SSR ला शोधूया एकदा. डायरेक्टली सर्च करा असं काहीतरी ट्रिमिक्स असं काहीतरी करतात. नाही टीआरई करून MX लागेल सर आपल्याला स्पेस नाही द्यायला लागेल त्याला. टीआरई ते सर्च करून गेलेत ना त्यामुळे पण हे जायला लागले. हा सापडली बरोबर TREMX. ठीक आहे. हे आयटम आहेत पहा ट्रिमिक्स प्रोव्हाइडिंग अँड लेइंग इन सिटू सिमेंट कॉन्क्रीट M20 विथ ट्रिमिक्स ट्रीटमेंट फॉर 100 mm थिकनेस. हे 4 इंच थिकनेस साठीची एक आहे आणि हे 200 mm थिकनेस साठीची एक आहे. 100 mm थिकनेसला विथ ग्रू कटिंग आहे याला पण विथ ग्रू कटिंग आहे. रेट तुम्हाला स्क्वेअर मीटरला दिलेले आहेत 796 आहे 1464. बऱ्याच ठिकाणी हा पण आयटम घेतात डायरेक्टली रोडला. M30 1464 M20 796. तर हे जर आपल्याला ड्रॉइंग असेल तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणते आयटम्स लागतील तर त्या आयटमची आपण लिस्ट करायची. जसं की एक्सकवेशन असेल त्यानंतर म्हटलं सर त्याच्या आधी हा पण असू शकतो की म्हणजे क्लिनिंग अँड ग्रबिंग म्हणजे तिथलं काही झाडं असेल ते काढणं आणि जमीन लेवल करणं वगैरे तो पण आयटम असतो. त्यानंतर एक्सकवेशनचा आयटम त्यानंतर
supply of ATMM, supply of hard murum, spreading of ATM, spreading of murum, compaction of subgrade, compaction of hard murum, M10 PCC, M20 PCC आणि फिक्सिंग ऑफ बोर्ड. हे आयटम घेतलेले आहेत. तर मी काय म्हणतो, मला थोडस हे व्हायला लागले. आपण काय करूयात, आज थांबूयात थोडस. तुम्ही काय करा, मी तुम्हाला काही जुने एस्टिमेट पाठवतो. एक मेथड तुम्ही फक्त पहा, आयटम आयडेंटिफिकेशनची. लीड चार्ट नंतर घेऊया. आयटम आयडेंटिफिकेशनची फक्त मेथड पहा, ज्यामध्ये काय पाहायचंय तुम्हाला की हाच आयटम का घेतला, 2.11 का घेतला. हा स्प्रेडिंग ऑफ ATMM मेटल आयटम नंबर 50.58 आहे. हाच का घेतला. हा घेण्यासाठी काय कारण असू शकतं, तर हे तुम्हाला पाहायचंय. ते कसं समजू शकेल, तर हा आयटम सर्च करायचा. जसं उदाहरण सांगतो मी, स्प्रेडिंग ऑफ ATMM मेटल हा का घेतला असेल स्प्रेडिंग, तर सप्लाय ऑफ ATMM आहे. तर आता मी 50.56 आणि 50.58 आहे, 50.59 म्हणजे हे तर एका लाईनलाच आहेत सगळे आयटम. सप्लाय, स्प्रेडिंग, कॉम्पॅक्शन. बघा 50.57 का नसेल घेतला, त्याचं काय आयटम आहे का? सर्च होत आहे, पण ते खाली जाणं गेलं डायरेक्ट. ठीक आहे. आता हा काय आयटम आहे, सप्लाइंग स्टोन मेटल ऑफ रिक्वायर्ड साइज बाय ब्रिंगिंग द बोल्डर्स रबल ऍट द रोड साइड, ब्रेकिंग देम टू रिक्वायर्ड ग्रेडेशन. म्हणजे तिथं दगडच आणायचा, फक्त त्याला 80 खडीमध्ये फोडायचा आपलं. including conveying the boulders, rubble and stacking the broken metal etc. complete. ठीक आहे. काय आयटम दिलाय हा, पुढं वाचा बरं. कोणी काय आता फॉलो करत नाही स्टॅकिंग वगैरे हे ते. तर मेनली काय पाहिजे, तर 40 mm मेटल बाय ब्रेकिंग बोल्डर्स हँड ब्रोकन, हा सांगितलेला आयटम. त्याच्या वरचा कुठला आयटम आहे, 80 mm मेटलचा आयटम. आपण कुठला घेतलाय, 50.56 घेतलाय का 50.56 घेतला ना. ठीक आहे, बरोबर. 50.56 घेतला. 50.57 का नाही घेतला आपण, हा 40 mm चा आहे आणि हा 80 mm चा. ठीक आहे, म्हणून आपण हा 80 mm चा घेतला. याच्या वरचा का नाही घेतला 50.55, तर हा वेगळा आहे, 40 mm मेटलचा आहे. पण ब्लास्टिंग करून आपल्याकडे साईटवर जो भेटला दगड, त्यातून तयार केलेला आहे. किंवा हा 80 mm चा का नाही घेतला, तर सेम तसंच ब्लास्टिंग आपल्या साईटवरच्याच ह्याच्यापासून तो बनवलेला आहे. तर बाहेर काय आहे इथं, हाच 50.58 आयटम, सॉरी 50.56 आयटम 80 mm मेटलचा आहे. बाय ब्रेकिंग बोल्डर हँड ब्रोकन. आता कोणता आयटम शोधा, तर आपण थोडंसं थांबूयात. तुम्हाला मी काही एस्टिमेट तुमच्या ग्रुपवर पाठवतो. ग्रुप तुम्ही पिन केलाय का, वर आलाय का? होय, काय म्हणताय सर? ग्रुप पिन केलाय का म्हणलं? हो, केलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, मी पाठवून ठेवतो त्याच्यावर काही एस्टिमेट. ठीक आहे, चालेल. आज थांबूयात आपण थोडस लवकर. मी थोडं एक्स्ट्रा घेईल नंतर तुमचं 2-3 दिवसात. ओके सर. थँक्यू.